नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी ई-के-वाय-सी ची मुदत जी आहे, हे आता 30 एप्रिल करण्यात आलेली आहे. तर आता 31 मार्चपर्यंत सर्व महिलांची पडताळणी झालेली असून जवळपास 78 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या 8 कारणामुळे ह्या ज्या सर्व महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत, ते कारण कोणती आहे? जर तुम्ही या कारणामध्ये बसत असाल, तर तुमची योजना या ठिकाणी 100% बंद झालेली आहे, असं समजून जायचं. हे कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास 78 लाख महिला अपात्र केल्यानंतर सर्वच महिलांना धक्का या ठिकाणी बसलेला आहे. त्यामध्ये बऱ्याचशा महिला अशा पण आहे ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फरवरीचा हप्ता आलेला नाही आहे. तर त्यांना पण अशी भीती आहे की आपण या 78 लाख मध्ये आहे का आता? तर बघा हे 8 कारणे कोणती आहे. जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर तुमची 100% योजना या ठिकाणी बंद केल्या गेलेली आहे. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पात्रता आणि अपात्रता. तर तुम्हाला या ठिकाणी अपात्रता बघू आपण. सर्वात महत्वाचं कारण आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, यामुळे संपूर्ण कुटुंब आलं. तुमचं पण उत्पन्न आलं आणि तुमच्या पतीचं पण उत्पन्न या ठिकाणी आलं. ठीक आहे. नंबर 2 या ठिकाणी कारण दिलेलं आहे. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, म्हणजे कोणी इन्कम टॅक्स भरत असेल घरात, त्यांची पण योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून जर कोणी शासकीय सेवेत असेल, त्यांची पण योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा तर एखाद्या महिलेला दरमहा आर्थिक 1500 रुपये येत असेल, माझी लाडकी बहीण या योजना सोडून, जसे की संजय गांधी निराधार योजना आहे, आणखी कुठली योजना असेल, त्याचे जर पैसे तुम्हाला येत असेल दरमहा 1500 रुपये, या कारणामुळे पण तुमची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे कोणी घरात आमदार खासदार असेल, त्यांची पण योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. 7 बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, लक्षात ठेवायचं मानो, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. तुमची ट्रॅक्टर सोडून कुठलंही 4 चाकी जर वाहन असेल तुमच्या कुटुंबाच्या नावावर, तुमचा पती असो, तुमचा मुलगा असो, स्वतः तुम्ही असो, कुणाच्या नावावर जर घरात 4 चाकी वाहन असेल तरी तुमची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. हे 6 मुख्य कारण या ठिकाणी सांगितलेली आहे की ज्यामुळे तुमची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. तर 2 मुख्य कारण कोणते आहे? तर बघा, तर महिलांनो 6 ऑफिशियली कारण या ठिकाणी सांगितले गेलेले आहे. तर 2 मुख्य कारण यामध्ये असे की ज्या महिलांनी 31 डिसेंबर अगोदर, लक्षात ठेवायचं, ज्या महिलांनी 31 डिसेंबर अगोदर आपली ई-के-वाय-सी केली नव्हती, अशा सर्व महिला या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे. यामध्ये बऱ्याचशा महिला अपात्र पण केलेल्या आहेत. ठीक आहे. ज्यांनी आपली 31 डिसेंबर अगोदर ई-के-वाय-सी केली नसेल, त्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि आता 31 मार्चपर्यंत पण बऱ्याचशा महिलांनी आपली ई-के-वाय-सी केली नव्हती. ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली होती, त्यांना पण या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे. तर अशा महिलांना आता एक संधी देण्यात आलेली असून तुम्ही 30 एप्रिलपर्यंत आपली ई-के-वाय-सी करू शकता. जर तुमची ई-के-वाय-सी चुकलेली होती आणि जर तुम्ही आपली ई-के-वाय-सी केली नसेल, तर लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी करून घ्या. 30 एप्रिल तुम्हाला आता मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे. तर हे जे 8 मुख्य कारण आहे, या कारणामुळे तुमची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. तुमचे लाभ सर्व बंद करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तुम्ही जर या 8 कारणामध्ये बसत असाल, तर तुमची योजना या ठिकाणी 100% बंद केलेली आहे, असं समजून जायचं. ठीक आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.